आणि थेट दृश्य आहेत आता काही वेळामध्येच मुंबईत जी महत्त्वाची बैठक सुरू होते तिकडची मंत्री छगन भुजबळ तिकडे पोहोचलेले आहेत। सह्याद्री अतिथीगृहामधली ही दृश्य जिकडे ओबीसी नेते आणि सरकारचे वरिष्ठ मंत्रीगण यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि ज्याच्यामध्ये आता हा आरक्षणाचा मुद्दा त्याच्यावर काही तोडगा निघतो का पाहणं महत्त्वाचं। ही थेट दृश्य आहेत सह्याद्री अतिथीगृह परिसरातनं मंत्री छगन भुजबळ तिकडे दाखल झाले। मुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री याशिवाय मंत्री छगन भुजबळ पंकजा मुंडे हे सगळे नेते या बैठकीला उपस्थित असतील। ओबीसींचे नेते हाकेंचे प्रतिनिधी देखील तिकडे उपस्थित असतील आणि नेमका आज या बैठकीमध्ये हा प्रश्न सुटतो का यावर काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। ओबीसी आंदोलक आणि राज्य सरकार यांच्यामध्ये ही बैठक अगदी काही वेळामध्ये सुरू होते आणि या बैठकीकरता पोहोचले आहेत मंत्री छगन भुजबळ। मुख्यमंत्र्यांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्री देखील या बैठकीमध्ये असणार आहेत। याशिवाय मंत्री छगन भुजबळ आहेत, अजित पवार याशिवाय देवेंद्र फडणवीस हे दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यानंतर मंत्री छगन भुजबळ, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत हे सगळे या बैठकीला उपस्थित असतील। त्याशिवाय अतुल सावे, धनंजय मुंडे हे दोन्ही मंत्री असतील आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे देखील बैठकीला उपस्थित असणार आहेत। याशिवाय भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे तसंच गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे हेही उपस्थित असतील। या बैठकीकरता आता आपण बघतोय दृश्यांमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडेंचं देखील आगमन झालेलं आहे। एक एक करून नेते मंडळी तिकडे पोहोचतात आणि पुढच्या काही मिनिटात या बैठकीला सुरुवात होणं अपेक्षित आहे। संजय बनसोडे, धनंजय मुंडे, अतुल सावे हे देखील बैठकीसाठी दाखल झालेले आहेत आणि पुढच्या काही मिनिटात ही बैठक सुरू होईल आणि त्यानंतर नेमका या बैठकीतनं तोडगा निघतो का पाहणं महत्त्वाचं असेल। सूरज सावंत तिकडचे ताजे अपडेट देतील। सूरज, कोण कोण पोहोचलाय बैठकीला? अश्विनजी, नक्कीच या ठिकाणी ओबीसीच्या बैठकीसाठी मंत्री छगन भुजबळ हे शिष्टमंडळासोबत या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर धनंजय मुंडे, अतुल सावे, संजय बनसोडे हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। प्रकाश अण्णा शेंडगे हे देखील थोड्याच वेळात हे देखील सह्याद्रीवरती दाखल होणार आहेत। आज अद्याप मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झालेले नाही आहेत। गोपीचंद पडळकर आलेले आहेत। या सोबतच जे शिष्टमंडळ आहे ते देखील या ठिकाणी पोहोचत असल्याची माहिती मिळते आणि थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे। 7 वाजता ही बैठक खरं तर सुरू होणं अपेक्षित होतं, मात्र काही कारणास्तव या ठिकाणी उशीर होताना पाहायला मिळतं। मग ही बैठकीत महत्त्वाचा तोडगा आज निघतो का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। लक्ष्मण हाकेंच्या ज्या मागण्या आहेत त्यांची आज नेमकी पूर्तता कशी होते, कारण त्यांनी सरकारकडे लेखी मागण्यात आलेला आहे। जे 54 लाख कुणबी प्रमाणपत्र दिलेली आहे त्याची श्वेतपत्रिकेची मागणी देखील काढण्यात आलेली आहे। या संदर्भात आता आतमध्ये काय निर्णय होतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। त्याचबरोबर ज्या इतर मागण्या आहेत ओबीसी आरक्षणासंदर्भातल्या, जे ओबीसी आरक्षण टिकावं या अनुषंगाने ज्या मागण्या आहेत त्याची देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल। सध्या तरी आपण पाहतोय तर जे ओबीसीचे महत्त्वाचे नेते आहेत ते दाखल झालेले आहेत। काही नेते हे व्हीसीद्वारे या बैठकीत सहभागी होणार असल्याची माहिती मिळते आहे। अश्विनजी, सूरज, जसं तू सांगतोस आता काही मंत्रीगण तर पोहोचलेत आणि ही ताजी दृश्य देखील आपल्याला दिसत आहेत सह्याद्री अतिथीगृहामधनं। मात्र लक्ष्मण हाकेंचे जे प्रतिनिधी आहेत त्यामध्ये त्या प्रतिनिधी मंडळामध्ये नेमकं कोण कोण आहे, त्यांच्यापैकी कोणी पोहोचलंय का? या संदर्भात अद्याप तरी माहिती ही देण्यात आलेली नाहीये। मात्र ते लक्ष्मण हाके यांचं शिष्टमंडळ त्याचबरोबर पुण्यातून आलेलं शिष्टमंडळ हे एकाच वेळी सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल होणार आहेत। हे देखील या बैठकीमध्ये उपस्थित असणार आहेत आणि लक्ष्मण हाकेंनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच इतर मंत्री आहेत त्यांच्यासोबत मांडणार आहेत आणि त्यावरती चर्चा देखील होणार आहे। ज्या पद्धतीने 54 लाख कुणबी प्रमाणपत्र दिलेली आहेत तर त्याची श्वेतपत्रिका काढावी, त्याचबरोबर एवढ्या कालावधीत किती जिल्ह्यातनं नेमकी किती कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलेली आहेत याची माहिती ही प्रामुख्याने लक्ष्मण हाकेंनी मागितलेली आहे। त्याचबरोबर या जे कुणबी दाखले देण्यात आलेले आहेत त्यामुळे ओबीसीला कसा धक्का लागत नाही याचं स्पष्टीकरण देखील सरकारने द्यावं, याच मागण्या घेऊन हे शिष्टमंडळ सह्याद्रीवरती येणार आहे। थोड्याच वेळात या बैठकीत आता नेमकं सरकार दरबारी कसं समजावलं जात आहे ओबीसी संदर्भात, जे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही या संदर्भात ते पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अश्विनजी, सूरज, आजच्या बैठकीमध्ये सरकारच्या वतीने एखादा प्रस्ताव किंवा एखादा पर्याय समोर ठेवला जाऊ शकतो का, त्याबद्दल काय चर्चा आहे? तुझं सरकारच्या कुठल्या मंत्रीगणांशी कुठल्या नेत्यांशी बोलणं झालंय या संदर्भात?
या ठिकाणी प्रामुख्याने ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना कशा पद्धतीने आरक्षणाला देण्यात आलेलं आहे मराठा आरक्षण हे प्रामुख्याने सांगण्यात येणार आहे। कुणबी प्रमाणपत्र आणि त्यामागे जे शोधण्यात आली होती त्याचं नेमकं स्वरूप कसं होतं हे देखील समजावून सांगण्यात आलेलं आहे। आणि याच बरोबर ओबीसी आणि त्यांच्या आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही याचं प्रामुख्याने सांगितलं जाणार आहे। त्याचबरोबर लक्ष्मण हाकेंच्या ज्या मागण्या आहेत ज्या लेखी स्वरूपात हव्या आहेत त्या संदर्भात आता सरकार नेमकं काय पाऊल उचलतं यावरच ही संपूर्ण चर्चा ही असल्याची माहिती ही एका मंत्र्यांकडनं मिळालेली आहे। त्यामुळे अद्याप तरी तसा कुठला निर्णय हा बाहेर सांगण्यात आलेला नसला तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या संदर्भात नक्कीच लक्ष्मण हाकेंना एक लेखी स्वरूपात सरकारकडनं एक आश्वासन हे दिलं जाणार असल्याची माहिती देखील मिळते। अश्विनजी, सूरज, या बैठकीवर तू बारकाईने लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा सह्याद्री अतिथीगृहामध्ये एक अत्यंत महत्त्वाची बैठक जी पुढच्या काही मिनिटात सुरू होणं अपेक्षित आहे आणि तिकडे आरक्षणाचा मुद्दा ज्याच्यावर काही मार्ग निघतो का, तोडगा निघतो का पाहणं महत्त्वाचं आहे। कारण मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सरकारमधले महत्त्वाचे मंत्रीगण, त्यासोबतच ओबीसींचे नेते ही सगळी मंडळी इकडे उपस्थित असणार आहेत आणि पुढच्या काही मिनिटात ही बैठक सुरू होणं अपेक्षित आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।